नमस्कार, मी स्वप्नगंधा परब तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या अभुदय वार्ता या युट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांनो, आजचा रंग जांभळा. जांभळा रंग आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानला जातो. जांभळा रंग मानसिक चंचलता कमी करून शांतता व स्थैर्य निर्माण करतो. जांभळ्या रंगाचा संबंध ज्ञान, संपन्नता आणि राजशाही वैभवाशी जोडला गेलेला आहे. आज मी तुम्हाला एक अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे ज्यांनी कला, अभिनय, ग्लॅमर या क्षेत्रामध्ये ते अत्यंत निपुण आहेत. बरं, त्यांचे नाव आहे सौ अलका सपकाळे मॅडम. अलका सपकाळे मॅडम, आपलं अभुदय वार्ता चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. महिलांनो, गेली 9 दिवस आपण रोज निवेदिकेचे काम करताना सौ अलका मॅडमला पाहत आलो आहोत. आज मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी अभुदय वार्ताचे मनपूर्वक धन्यवाद. अलका मॅडम, तुमचे अभुदय वार्तामध्ये स्वागत. मॅडम, तुमच्या अभ्युदयाच्या सुरुवातीबद्दल थोडं काही आम्हाला सांगाल का? तुमचं क्षेत्र ग्लॅमर, अभिनय ह्याच्यात तुम्ही अत्यंत निपुण आहात, तर तुम्ही त्याबद्दल काही बोलाल का? अभिनयाची सुरुवात पहिला म्हणजे आपल्या अभुदयनगर काळा चौकीमध्ये ललित कला भवन हे प्रचलित होतं. तिथे बरेचसे कलाकार घडले आणि मला लहानपणापासूनच फार आवड होती, नृत्याची आवड होती, ऍक्टिंग आवडायची मला करायला, पण मी कधी केलं नव्हतं. आणि त्यावेळेला ललित कला भवन मध्ये असे नाट्यस्पर्धा व्हायच्या. तर त्यावेळेला मी एकदा दोनदा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्या सहभागानंतर मग आम्ही 2 छोटे छोटे असे नाटक करत होते, 10-15 मिनिटाचे असे. तर त्यातून मला बरंचसं शिकायला मिळालं आणि मग मी तो माझा प्रवास सुरू झाला. ती माझी आवड म्हणजे एका बाजूला मी नृत्य, कथ्थक एक बेस माझा चांगला व्हावा म्हणून मी हे करत राहिले आणि साइड बाय साइड हे नाटक क्षेत्र पदार्पण केलं तुम्ही. छान छान. मिसेस शाईन महाराष्ट्र ते मिसेस इंडिया हेरिटेज 2002 ह्या ज्या तुमच्या सक्सेस अचिव्हमेंट आहेत ह्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते, कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट असतात कॉलेजमध्ये, तर त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने मला मोटिवेट केलं की अलका जा, तू फॉर्म भर, तू हे करू शकतेस, असं मला ती म्हणाली. आणि मी फारसं काही मनावर घेतलं नाही. मी म्हटलं काय करायचंय, आपला अभ्यास आहे, स्टडी एवढा असतो आणि ते क्षेत्र कुठे मध्ये. पण त्यांनी मला मोटिवेट केलं आणि तू जा. आता ती सौदी अरेबियाला असते, अजून पण तिची ऋणी आहे एकदम मनापासून. आणि तिने मला सांगितलं आणि शेवटच्या क्षणाला मी तो फॉर्म भरला आणि पर्सनॅलिटी कॉन्टेस्टमध्ये मी कॉलेजमध्ये 3री आहे. अरे वा, अरे वा, छान छान. आणि तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. मग मिसेस शाईन महाराष्ट्र 2020 ह्या वेळेला पेपरमध्ये मी ऍड वाचली होती. त्या पेपरला पण 5 दिवस होऊन गेले होते आणि मी असंच पेपर चालता न्यूजपेपर मी रीड केलं की असं असं आहे. आणि त्यांचे जे टास्क होते ते मी त्यांना कम्प्लीट करून दिले. त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी मिसेस शाईन महाराष्ट्र ही कॉन्टेस्ट चालवणारे जे असिस्टंट डायरेक्टर होते विनोद शिंदे, त्यांचा मला फोन आला डायरेक्टली की मॅडम तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही या स्पर्धेत 126 लेडीज मधून 12 लेडीज आम्ही सिलेक्ट केल्या, तर त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागेल. छान. तर ते असिस्टंट डायरेक्टर त्यांचे आता मुंबई लोकल हा मूवी आहे, आता नवीन छबी आता येतोय आहे, टाइमपास हे त्यांचे मूवी होते. तर तिथून मग त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली आणि त्यावेळेला मी फार भीत होते, खूप फेवर होता माझ्याकडून काय होणार, कसं होणार. पण ज्या वेळेला मी स्टेज डेअरिंग केली, रेड कार्पेटवर वॉक केलं आणि त्याच्यानंतर माझी जी भीती गेली ती अद्यापही नाही. आणि त्याच्यानंतर मिसेस इंडिया हेरिटेज हे वाया मला फ्रेंड्स कडून कळलं आणि मी तो फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट रनर अप केलं. आणि त्यावेळेला मला माझ्या बिल्डिंग मधल्या
रहिवाशांनी एवढं भरभरून प्रेम दिलं ज्या वेळेला मी फर्स्ट रनरअप आले. मी सगळ्यांशी खूप ऋणी आहे, कृतज्ञ आहे सगळ्यांशी. त्यांनी माझं बॅनर लावलं, शिवसेना शाखा क्रमांक 205 जे सगळे नव युवा सेना, परत ज्या महिला कार्यकर्ता आहेत त्यांनी घरी येऊन मला शुभेच्छा दिल्या. मला खूप भरून आलं. मी सगळ्यांची खूप कृतज्ञ आहे आणि खूप सगळ्यांना धन्यवाद. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल. पण मॅडम तुम्हाला छंद कुठले जोपासायला आवडतात? मला कथ्थक नृत्याची मला फार आवड आहे. मी अगदी लहानपणापासून नृत्य करत होते आणि ती आवड मला त्या काळात नाही जोपासता आली. पण नंतर मी मुलांना डान्स शिकवायचे. स्कूलच्या मुलांना मी डान्स घेत होते, त्यांची कोरिओग्राफ करायची. मग लेडीज लोकांचे कोरिओग्राफ करायला लागले. नंतर कॉलेजच्या गर्ल्स लोकांचे कोरिओग्राफ केले आणि त्यात त्यांचे नंबर येत गेले. मग मला हा कॉन्फिडन्स वाढत गेला. मग माझा बेस लेवल खूप परफेक्ट असावा म्हणून मग मी कथ्थक नृत्य त्याचं मी 4 वर्षाचं घेतलं आहे शिक्षण. मला गिटार वाजवायला फार आवडते. मला ते शिकायची माझी इच्छा आहे. खूप मस्त. तुम्ही केलेल्या शॉर्ट फिल्म बद्दल थोडंसं सांगाल का? शॉर्ट फिल्म नाटकाचा प्रयोग करता करता त्याच्यानंतर मला शॉर्ट फिल्मच्या ऑफर येत गेल्या. माझी पहिली शॉर्ट फिल्म होती लेट्स प्ले. छोट्या मुलाला आपण कसा वेळ द्यायला म्हणजे पॅरेंट्स वेळ देत नाही, त्याच्यावरती सब्जेक्ट खूप छान आले माझ्याकडे जे शॉर्ट फिल्मचे आले. तर ती लेट्स प्ले नावाची शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना इतकी आवडली, प्रचंड आवडली. त्यांनी खूप मला बरोबर. हो, मी पण पाहिली आहे. खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे. एक सुंदर संदेश तुम्ही दिलेला आहे. प्रत्येक शॉर्ट फिल्म मधून खूप छान मला डायरेक्टर जे मिळाले ते खूप छान मिळाले. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये आम्ही फक्त 50 केली. की लॉकडाऊन मध्ये काय कंडिशन असते बाहेर आणि लग्नाचा सीझन असतो, मग 50 लोकच पाहिजे असं निघालं होतं, त्याच्यावरती होती. त्याच्यानंतर माझी तिसरी शॉर्ट फिल्म वेग नावाची होती, घड्याळाच्या काट्यावरती. ती वेग नावाची शॉर्ट फिल्म तर प्रेक्षकांना फार आवडली. मला खूप साऱ्या जणींचे फोन आले की तुझी शॉर्ट फिल्म बघताना आम्हाला असं वाटत होतं की अक्षरशः आम्हीच आहोत त्या, आणि तू ते ट्रॅक ओलांडते आणि अगदी आम्ही ओरडलो तेवढे बापरे असं, म्हणजे त्या स्वतःला त्याच्यामध्ये उतरवून घेत होत्या. मला खूप म्हणजे त्यांनी माझ्या शॉर्ट फिल्मला लाईक केलं. खूप छान. असंच त्यांनी प्रेक्षकांनी सगळं प्रेम करावं. खूप बरं वाटलं. या क्षेत्रातल्या नवोदितांसाठी तुम्ही काय सांगाल? नवोदितांना आता हे क्षेत्र ज्या लोकांना आवडतंय तर प्रत्येक वेळेला मी हेच सांगेन की यू हॅव टू डू हार्ड वर्क अँड ऑनेस्टली तुम्ही तुमचं हार्डवर्क करा. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. मेन म्हणजे बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा, कारण सकारात्मक राहणं खूप गरजेचं असतं. लव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या. लोक काय म्हणतील ह्याचा विचार कधीच करू नका. बिकॉज एज इज ओनली अ नंबर. ह्या वयात मी हे करू का, त्या वयात मी हे करू का, असा विचार मुळीच करू नका. तुम्हाला ज्या वयात करायला आवडतं ना ते तुम्ही करा आणि पॉझिटिव्ह राहा. यश निश्चितच आपल्याकडे येतं. मॅडम, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.